आवळ्याच्या सीझनमध्ये आवळ्याचं लोणचं करायचं ठरलं. पातेल्यात पाणी घेतलं, वरती आवळे ठेवले, मोठे मोठे आवळे छान उकळायला ठेवले आणि पॅनमध्ये 2 चमचे बडीशेप, 2 चमचे राईची डाळ, 2 चमचे धणे, 1 चमचा राई आणि अर्धा चमचा मेथी घेतलं. ते छान असं लो गॅसवर परतून घेतलं. नंतर त्याच पॅनमध्ये 1 वाटी, मोठी वाटी तेल गरम करत केलं. थंड झाल्यावर हे मसाले वाटून घ्यायचे. त्यात अर्धा चमचा हिंग, 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि 2 चमचे लाल तिखट घातलं आणि हे सगळे जिन्नस आहेत ते मिक्सरवर असे दरदरीत वाटून घेतले. छान दरदरीत वाटायचे, अगदी बारीक नाही वाटायचे. मग गरम झालेले तेल ते गॅस बंद केला आणि थंड करून घ्यायचं आणि हे जे उकडायला ठेवलेले आवळे आहेत ते उकळल्यानंतर काढून घ्यायचे आणि 100 ग्रॅम मिरच्यांचे तुकडे करून घ्यायचे. मग हे आवळे थंड झालेले, ह्या मिरच्या सगळं एकत्र करायचं. त्याच्यावर थोडा थोडा मसाला आणि थोडं थोडं तेल घालायचं. त्याचबरोबर 1 चमचा कलोंजी आणि 1 चमचा ओवा घातला आणि थंड तेल घालून मिक्स करत नेलं. हे छान असं मिक्स करत करत सगळा मसाला त्यात घातला, सगळं तेल त्यात घातलं आणि चमच्यानं एकसारखं ढवळून हे लोणचं तयार केलं. हे आहे आवळ्याचं लोणचं की जे 8-10 दिवसात छान मुरतं आणि त्याची चव पण खूप छान येते.